जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण 8व्या दशकातील 3रा समास पाहतोय। ब्रह्म कसं निर्गुण आहे आणि मूळ माया कशी भासमान होते हा विषय समर्थ दृष्टांत देऊन पटवून देत आहेत। 38व्या ओळीपर्यंत काल हा समास पाहिला। पुढे समर्थ काय म्हणतायत पहा। आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले, तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म। आकाशामध्ये ढग दाटून येतात, आभाळ आलं असं आपण म्हणतो। आभाळ येतं आणि जातं, पण आकाश जसं आहे तसंच्या तसं राहतं। त्याचप्रमाणे मायेमुळं आपल्याला दृश्य आल्यासारखं दिसतं खरं, पण निर्गुण ब्रह्म जे आहे त्याच्या मुळाशी असलेली परमात्म सत्ता तिथे मात्र कोणताही बदल होत नाही। आत्ताच्या काळात हे जास्त पटेल, कारण मनुष्यानं उपग्रह सोडलेले आहेत। मग उपग्रह ढगांचा वरून फोटो काढतो आणि आपल्याला पाठवतो। वादळ असेल नाही तर अगदी स्वच्छ निरभ्र आभाळ असेल, जो काही फोटो आहे तो आकाशातून आलेला असतो। ज्या आकाशात उपग्रह आहे तिथे हालचाल नाही ढगांची, ती खाली आहे। हे तत्वतः जसं घडतं तसं मूळ मायेमुळं सगुणाचा भास निर्गुणावरती उत्पन्न होतो। समर्थ म्हणतात, नभ माथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे, तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म। क्षितिजाकडे जर पाहिलं तर आकाश झुकलं आहे असं वाटतं आपल्याला, प्रत्यक्षात तसं असत नाही। आकाश जसं आहे तसं राहिलेलं असतं। त्या प्रकारे सगुणाचा भास आहे। निर्गुणत्व अगदी जसंच्या तसं राहतं। ऊर्ध्व पाहता आकाश निळेमा दिसे सावकास, परी तो जाणीजे मिथ्या भास भासलासे। आकाश पालथे घातले चहूकडे आटोपले, वाटे विश्वास कोंडिले परी ते मोकळेचे असे। किती सुंदर शब्दांमध्ये समर्थ पटवून देत आहेत। आपण जर वर पाहिलं तर आकाशामध्ये जिकडं तिकडं निळा रंग पसरलेला दिसतो आपल्याला, पण तो रंग तिथे नाही आहे, तो भासमान होतो। समर्थ म्हणतायत, अशा आकाशाकडे जर पाहिलं तर आपल्याला वाटतं की झाकणासारखं ते पालथं घातलेलं आहे। या अर्थाचा एक अभंग पण आहे बरं का, की वरती जणू एक झुंबर लटकत आहे ज्याच्यामध्ये तारे चमकत आहेत। हा सगळा भास आपल्या आसपास पसरलेला आहे असं आपल्याला वाटतं। चारीही बाजूंनी हे झाकण वरती घातलेलं आहे असं वाटतं। सगळं विश्व या आकाशानं कोंडून धरलेलं आहे असं वाटतं, पण यातलं खरं काहीही नाही। आकाश सगळ्या दिशांना मोकळा आहे। जसा ग्रहांचा ताऱ्यांचा समूह पृथ्वीवरून दिसेल, अगदी तसाच नकाशा आपण चंद्रावर गेलो तर दिसणार नाही, मंगळावर गेलो तर दिसणार नाही। प्रत्येक ठिकाणाहून ते वेगवेगळं दिसेल, हाच तो भास। पण प्रत्यक्षामध्ये आकाशात कुठलाच बदल असत नाही। व्यवहारातले एक उदाहरण पाहूया बरं का। आपण आपल्या मित्रांशी बोलतो, भेटतो। आता समजा आपल्या घरात आपण कुत्रा पाळलेला असेल, तर त्या कुत्र्याच्या दृष्टीला आपण केवढे दिसतो? मग आपलं खरं स्वरूप कोणतं? कुत्र्याच्या प्रत्ययाला येतं ते की आपल्या मित्राच्या प्रत्ययाला येतं ते? आणि असं पहा, जरी कुठलंही खरं मानलं तरी ते त्या व्यक्तीसापेक्षच असणार। पण असं असलं तरी आपलं मनुष्य पण बदलत नाही। तसं सगुणामागे जे निर्गुण लपलेलं आहे त्यात बदल होत नाही। सगुण सापेक्षतेनं आपल्यासमोर येतं। समर्थ अजूनही पटवून देत आहेत पहा। पर्वती निळा रंग दिसे परी तो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे निर्गुण ब्रह्म। रथ धावता पृथ्वी चंचळ, वाटे परी ते असे निश्चळ, तैसे परब्रह्म केवळ निर्गुण जाणावे। डोंगर पर्वत निळा दिसतो खरा, पण निळा असत नाही। तसंच रथातून आपण जर चाललेलो असू तर पृथ्वी पळतीये असं वाटतं, पण पृथ्वी जशी आहे तशी असते। डोंगरही
निळा वगैरे नसून जसा आहे तसा असतो. तसं निर्गुण ब्रह्माची अवस्था आहे. जसं आहे तसं ते राहतं. आभाळाकरिता मयंक वाटे धावतो निशंक, परिते अवघे माईक आभाळ चळे. समर्थ म्हणतात, चांदण्यांच्या दिवशी ढग आले तर ढग चांदण्यांना झाकून टाकतात. ढग हालताना असं वाटतं की चंद्र धावतोय. हा भास आपण सगळ्यांनी अनुभवला असेल. पण ते दृश्य जे दिसतं ते सगळं भासमान आहे. चंद्र स्थिर असतो, ढग मात्र हलत असतात. समर्थ पटवून देतात फक्त आपल्याला की कसे भास असतात आणि वस्तुस्थितीमध्ये बदल होत नसतो. झळे अथवा अग्निज्वाळ तेणे कंपित दिसे अंतराळ, वाटे परी ते निश्चळ जैसे तैसे. एखाद्या गरम गोष्टीवरती हवा हलत आहे असा भास उत्पन्न होतो. अग्नीच कशाला पाहिजे? आत्ता उन्हाळ्याचे दिवस होते, आता हळूहळू कमी झाले. अगदी तापलेला रस्ता असेल तर त्या रस्त्यावरची हवा पण हलताना दिसते. अशा पद्धतीचा सगुणाचा भास असतो. तैसे स्वरूप हे संचले असता वाटे गुणा आले, ऐसे कल्पनेसी गमले परी ते मिथ्या. अशा प्रकारे निर्गुणावरती सगुणाचा भास उत्पन्न होतो. निर्गुण आणि निश्चळ परब्रह्म खरं पाहता एकच आहे आणि एकत्वानं जिकडे तिकडे पसरलेला आहे. पण काय होतं, आपल्याला दृश्य दिसतं. ते जे दिसतं आपल्याला ते आपल्या कल्पनेनं दिसतं. खरं नाही पण दिसत आहे. जसं खरं नाही चंद्राचं धावणं, पण वाटतंय की तो धावतोय. खरं नाही झाडांचं जमिनीचं धावणं, पण असं वाटतंय की झाडं धावतायत. खरा नाही पर्वताचा रंग, पण तो आपल्याला खरा वाटतो. आता कुणी म्हणेल, इंद्रियांना सगुणाचा अनुभव येतो ना. समजा एखादं भांडं गरम असेल तर चटका बसतो आपल्याला, मग सगुण खोटं कसं म्हणायचं? आपल्याला बसणाऱ्या चटक्यामुळं आपल्याला सगुण खोटं म्हणायला जड जातं, कारण तो स्थूल इंद्रियातला अनुभव आहे. आणि पर्वताचा निळा रंग किंवा झाडं धावणं, चंद्र धावणं हा सूक्ष्म इंद्रियातला अनुभव आहे, मनातला बुद्धीतला भास आहे. आपली देहबुद्धी दृढ असल्यामुळं स्थूल इंद्रियांच्या अनुभवाला अधिक सत्यत्व दिलं जातं. देहबुद्धी सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये जशी जशी सैल पडत जाते तसे तसे आपण आपल्या स्थूल देहापासून वेगळे होत जातो. हे लक्षात यायला लागतं की या देहाला आलेले अनुभव म्हणजे मला आलेले अनुभव नाहीत. मग हे पण लक्षात येतं की कशा प्रकारे सगुणाचं हे व्यापकत्व भासमान आहे. इथे सगुण म्हणजे भगवंताची मूर्ती नाही बरं का. सगुण म्हणजे दृश्याला उद्देशून समर्थांनी उपदेश केलेला आहे. जसा समुद्राच्या लाटांवरती फेस येतो, फेस खरा वाटतो, पण समुद्र त्या फेसामध्ये आहे का? फेस समुद्रामध्ये आलेला आहे जो नंतर विरून जातो. तसं सगुण मूळ माया परब्रह्मावरती दृश्य होते, पण ती त्याच्यात विरून जाते. समर्थ म्हणतात, दृष्टीबंधनाचा खेळ तैसी माया हे चंचळ, वस्तू शाश्वत निश्चळ जैसी तैसी. जसं नजरबंदीचा खेळ असावा, अनेक वस्तू उत्पन्न केल्या आहेत असं वाटावं. मागे आपण निरूपणामध्ये जादूनं कबूतर काढलं ही गोष्ट पाहिली. तसं मायेमुळं हे दृश्य विश्व उत्पन्न झालेलं आहे असं वाटतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास ते दृश्य आहे हे जे आपल्याला वाटतंय ना, त्याचं असणे पण खरं वाटतंय. हीच ती माया आहे. पहा, आपल्या आयुमर्यादेमुळं आपल्याला असं वाटतं की पृथ्वी अनंत काळाची आहे, कारण आपल्या आयुष्याचा कालावधी जेमतेम 100 वर्षे. पण तसं नाही. पृथ्वी कधी काळी निर्माण झाली, त्यामुळे ती नष्टही होणार आहे. याच न्यायानं जे जे दृश्य आहे ते सगळं तात्पुरतं आहे, अशाश्वत आहे. दृश्य पदार्थ येतो आणि जातो, परंतु ज्याच्या अधिष्ठानावरती हे येणं जाणं घडतं, ती वस्तू म्हणजे ते ब्रह्म, म्हणजेच तो आत्मा, म्हणजेच खरं पाहता आपलं स्वरूप, हे मात्र जसंच्या तसं असतं, शाश्वत. पुढच्या ओवीत समर्थ म्हणतात, ऐसी वस्तू निरावेव माया दाखवी अवेव, हिचा ऐसाच स्वभाव नाथिलीच हे.
अशी ही परमात्म वस्तू आहे, अवयव आकार नसलेली. आकार दिसतो तो मायेमुळं. समर्थ म्हणतात, असाच या मायेचा स्वभाव आहे. जे मुळी नाहीच ते समोर खरं म्हणून दाखवणं. माया पाहता मुळीच नसे, परी ते साचा ऐसी भासे. उद्भवे आणि निरसे, आभाळ जैसे. ऐसी माया उद्भवली, वस्तू निर्गुण संचली. अहम ऐसी स्फूर्ती झाली, तेची माया. आता खरं म्हणजे निर्गुण जसं आहे तसं राहिले ना, त्याच्यापाशी कुठलाही विकार नाही. पण समर्थ म्हणतात, ब्रह्माच्या ठिकाणी जी स्फूर्ती होते मीपणाची, मी हे जे स्फुरण होतं, तिथे माया आहे. गुण मायेचे पवाडे निर्गुणी, हे काहीच न घडे. परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी. आता इथे ती सूक्ष्म शंका येते की जे निर्गुणच आहे तिथे हे अहमचं स्फुरण आलंच कसं. समर्थ लगेच त्याचा खुलासा करतायत की ते स्फुरण आहे हे कळतंच मुळी मायेमुळं. मायेचा निराश झाला की त्या स्फुरणाचाही निराश झाला. म्हणजे फक्त ब्रह्म राहिलं, त्यातला अहम निघून गेला असं होतं. आणि मग लक्षात येतं की केवळ ब्रह्म वस्तू तेवढी शिल्लक आहे. हा थोडासा असा प्रकार आहे की त्या अवस्थेत जाऊनच ते कळेल, केवळ शब्दांनी हे कळणार नाही. समर्थ म्हणतायत, परी हे घडे आणि मोडे सस्वरूपी. म्हणजे तेच जे आपण मगाशी समुद्राच्या दृष्टांतात पाहिलं. समुद्रामध्येच हे सगळं काही घडून येतं. लाटा निर्माण होणं, फेस येणं आणि ते सगळं त्याच्यातच विरून जाणं. जैसी दृष्टी तरळली, तेणे सेनाच भासली. पाहता आकाशीच झाली, परी ते मिथ्या. मिथ्या मायेचा खेळ, उद्भव बोलिला सकळ. नाना तत्वांचा पाल्हाळ सांडूनिया. तत्वे मुळीचा आहे ती, ओंकार वायूची गती. तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. समर्थ म्हणतात, एखाद्या माणसाची नजर चंचल झाली म्हणजे त्याला आकाशातले ढग हलते दिसतात. जसं सैन्य हलावं तसं. पण त्या आकाशात आभाळ आहे हे कळल्यावर त्याला ते खोटं आहे हे पण कळतं. आता खरं म्हणजे आकाश आणि आभाळ याचा दृष्टांत पूर्वी पाहिलाय. पण आता समर्थांनी तिथं ज्ञानदृष्टी आल्यावर काय घडतं ते सांगितलं. ज्याला हे कळलं की हे खोटं आहे, त्याची दृष्टीच बदलते. मग तो आकाशाच्या सत्यत्वाला ओळखून ढगांकडे पाहतो. ढगांना आता तो खरं मानत नाही. समर्थ म्हणतात, अशा प्रकारे या मायेच्या खेळाला सांगितलं गेलेलं आहे की कसा तो खोटा आहे, कसा तत्वांचा विस्तार न करता माया उत्पन्न होते. समर्थ म्हणतात, ही अहमची जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती, ते स्फुरण वायुमय आहे आणि तोच ओंकार आहे. पहा, ओंकाराला सुद्धा आकार आहे, ओंकाराला सुद्धा नाद आहे. म्हणजे काय, प्रगटीकरण तिथे आहेच ना. हे प्रगटीकरणही जिथं नाही तिथं निर्गुण तत्व आहे, परब्रह्म तत्व. पण त्या परब्रह्माचं शुद्धतम प्रगटीकरण म्हणजे ओंकार आहे. समर्थ म्हणतात, हा ओंकार स्फुरण आहे, ज्यामध्ये पंचमहाभूतांचा वास आहे. जो दक्ष ज्ञानी आहे त्याला हे बरोबर कळेल असं समर्थ म्हणतात. तेथीचा अर्थ जाणती दक्ष ज्ञानी. कसं कळेल? जसं त्या ढगांबद्दल आणि आकाशाबद्दल कळतं एखाद्याला, अगदी तसंच सगुण आणि निर्गुण नेमका जो ज्ञानी आहे त्याला बरोबर लक्षात येतं. समर्थ म्हणतात, मूळ मायेचे चळण तेची वायूचे लक्षण. सूक्ष्म तत्वे तेची जाण जडत्व पावली. ऐसी पंचमहाभूते पूर्वी होती अव्यक्ते. पुढे झाली व्यक्ते सृष्टीरचनेसी. मूळ मायेचे लक्षण तेची पंचभूतिक जाण. त्याची पाहे ओळखणं सूक्ष्मदृष्टी. मूळ मायेपासून कसं सगुणापर्यंतचा प्रवास घडला ते आता समर्थ सांगतायत. निश्चळ असलेल्या परब्रह्मामध्ये मूळ मायेची हालचाल आहे आणि ती हालचाल वायूमुळं आहे, वायुरूप आहे. ती हालचाल असणं हेच मुळात शक्तीचं स्वरूप आहे. वायूतील या शक्तीमुळं सूक्ष्म तत्व स्थूल बनतात असं समर्थ म्हणतात. म्हणजे पंचमहाभूतांचा व्यक्त स्वरूपातील विस्तार होतो. आधी ती अव्यक्त असतात
आणि नंतर या शक्तीमुळं व्यक्त होतात. आता जर मूळ मायेमुळं सगळं निर्माण झालं असेल तर तिच्यात ही पंचमहाभूतं सूक्ष्म रूपानं असणारच ना. समर्थ म्हणतायत की जो सूक्ष्म दृष्टीनं पाहेल त्याला हे कळून येईल. पुढच्या ओळीत समर्थ म्हणतात, आकाश वायो वेण इच्छा शब्द करी कोण, इच्छाशक्ती तेची जाण तेज स्वरूप, मृदपण तेची जळ जडत्व पृथ्वी केवळ, ऐसी मूळ माया सकळ पंचभूतिक जाणावी, एक एक भूतापोटी पंचभूतांचे राहाटी, सर्व कळे सूक्ष्म दृष्टी घालून पाहता. आकाश आणि वायू ही तत्व मूळ मायेमध्ये आहेत निश्चितच. आता कशी ते पहा असं सांगून समर्थ म्हणतात, शब्द आकाशाचा गुण आहे. अहमचं स्फुरण म्हणजे ओंकार नाद रूपानं तिथं आला. चंचळ म्हणजे चंचळ असणं, हालचाल असणं हा वायूचा गुण आहे. म्हणजे या हालचालीमुळंच एकोहम बहुश्याम असं पण वाटलं. आणि बल हा तेजाचा गुण आहे, त्यामुळं त्या इच्छेला सामर्थ्य प्राप्त झालं. समर्थ म्हणतायत, तिथं जळामुळं मृदूपणा आला, जळ नावाच्या पंचमहाभूतामुळं. जडत्व आलं ते पृथ्वी नावाच्या महाभूतामुळं. आणि असा पंचभूतिक मूळ मायेचा विस्तार झाला. एक एक भूतापोटी पंचभूतांची राहाटी असं पुढे ते म्हणतात. म्हणजे प्रत्येक भूतांमध्ये अव्यक्त रूपानं पुन्हा महाभूते सामावलेली आहेत. असा हा पंचभूतांचा विस्तार घडत गेलेला आहे. पहा, आपल्या पुढे पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा आकाशतत्व आहे, जळतत्व आहे, वायुतत्व आहे, अग्नितत्व आहे. हालचाल आहेच तिथे. सूक्ष्म असलेला संकल्प कसा जडत्वाला येतो पहा. पुढे जडत्वासा आली तरी असती कालवली, ऐसी माया विस्तारली पंचभूतिक. आज हे जड विश्व दिसतं, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारांनी पंचमहाभूते कालवली गेलेली आहेत. समर्थ म्हणतात, मूळ माया पाहता मुळी अथवा अविद्या भूमंडळी, स्वर्ग मृत्य पाताळी पाचची भूते. मूळ मायेच्या बुडाशी म्हणजे मुळाशी जाऊन पाहिलं तर सगळीकडे पंचमहाभूतांचा विस्तार दिसेल. स्वर्ग असेल, मृत्युलोक असेल, पाताळ असेल, काहीही असेल. हीच गोष्ट समर्थांनी एका श्लोकाच्या आधारानं सांगितली. स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा कुठलंही सचराचर असेल ते सगळं पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. आणि त्याहून सहावं म्हणजे सहावं भूत असं कुठलंही नाही. सत्यस्वरूप आदि अंती मध्ये पंचभूते वर्तती, पंचभूतिक जाणीजे श्रोती मूळ माया. हा सगळा पंचमहाभूतांचा विस्तार जरी असला तरी तो निर्माण झालेला असल्यामुळं त्याला सत्यत्व नाही. निर्माण झालेलं नाही त्यामुळं नाशही होणार नाही. असं सत्यस्वरूप परब्रह्म मात्र याच्या आदी अंती आहे, सुरुवातीला आणि शेवटीही. समर्थ आता पुढे श्रोत्याची शंका मांडतात बरं का. येथे उठिली आशंका, सावध होऊन ऐका. पंचभूते झाली एका तमोगुणापासूनी. श्रोता म्हणतोय, एका तमोगुणापासून पंचमहाभूते निर्माण झाली. मूळ माया गुणापरती, तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. घेतली मागा म्हणजे मागे पण ही शंका घेतलेली आहे की मूळ मायेमध्ये त्रिगुण नाहीत, मग तिथे पंचमहाभूतांचा उगम कसा झाला. समर्थ म्हणतायत, ऐसे श्रोती आक्षेपिले, संशयास उभे केले, याचे उत्तर दिधले पुढिले समासी. या शंकेचं उत्तर आता पुढच्या समासात दिलेलं आहे, ज्या समासाचं नाव आहे सूक्ष्म भूते निरूपण. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.